सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला 2 महिन्यात आता तिसरा प्रभारी समाज कल्याण अधिकारी मिळाला आहे। माध्यमिक शिक्षण विभागाप्रमाणे या पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ पाहायला मिळत आहे। दरम्यान आता येत्या 3 महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निधी खर्चाची लगबग चालू आहे। समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या टेबलची कायम चर्चा असते। ती कामे मिळावेत म्हणून राजकीय नेते, कॉन्ट्रॅक्टर हे अधिकारी यांच्या मागे पुढे पाहायला मिळतात। दलित वस्तीच्या टक्केवारीची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते। 3% घेतल्याशिवाय प्रशासकीय मान्यता दिली जात नाही असा आरोप नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते। या टेबलला असलेल्या कर्मचाऱ्यावर प्रशासन इतके मेहरबान का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। संबंधित कर्मचारी हे आपल्या कार्यालयात कमी आणि बाहेर कॅन्टीनवर जास्त पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत कायम नागरिकांचा घोळका असतो। 2 वर्षांपूर्वी तर यशवंत नगरमधील मुलींच्या वसतिगृहात प्रमा वाटत असताना एका चॅनलने शूटिंग केले होते। कॅमेरा पाहताच तिथून सर्वांनी पोबारा केला होता। नंतर चौकात प्रमा वाटताना संबंधित कर्मचारी दिसून आले होते। वारंवार असे प्रकार पाहायला मिळतात। या कर्मचाऱ्याचे टेबल बदलणार असल्याची चर्चाही ऐकण्यास मिळतात, परंतु तसे होत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।